मराठी कानावरती समजत नसेल तर कानाखाली बसणार, मस्ती करणार असाल तर दणका बसणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। राज ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना मुंबईत येण्याचं आव्हान दिलंय। मुंबईत आल्यास मुंबईच्या समुद्रात डुबा के मारेंगे म्हणत दुबेंवरती जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानांसह शाळाही बंद करण्याचा इशारा राज ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय। तर हिंदी सक्ती करून महाराष्ट्र सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी असंही राज ठाकरे म्हणाले। माझं सगळ्या भाषांवरती प्रेम आहे, हिंदी वाईट भाषा नाही, लादणार असाल तर नाही बोलणार असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला आव्हान दिलंय। तर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असंही ते म्हणाले। हिंदी कोणाचीही मातृभाषा नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। तर हिंदीने 250च्या आसपास भाषा नष्ट केल्याचंही ते म्हणाले। मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। तर आपली जमीन राखणं ही आपली जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले। मराठी भाषेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। तर महाराष्ट्रात राहत आहात, मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी केलं। तुमची सत्ता विधान भवनात असेल, आमची सत्ता रस्त्यावरती असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं। यावेळेला जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत जोरदार स्वागत करण्यात आलं। राज ठाकरेंसोबत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलोय, एकत्र राहणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। तर निवडणूक आल्यावर युतीची चर्चा करू, राज ठाकरेंसोबत युती करण्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसैनिक आणि स्थानिकांशी संवाद साधले आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। बघूया। मराठी माणूस जागा झाला आणि जागा झाला त्याचा प्रात्यक्षिक तुम्ही बघता, एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आज आलेत आणि आणखी त्याच्यावर म्हणजे दुधात साखर बोलतात तसा साहेब आल्यामुळे आता हा मराठी माणूस असा गप्प बसणार नाही। ह्यांचं जे म्हणणं आहे ना की आम्ही सगळे परप्रांतीय तुमच्यापेक्षा जास्त आहोत, पण जे आमचे आहेत ना ते उरून पुरतील आहे ना, एवढं मात्र नक्की। आजच्या भाषणात त्याच्यामध्ये अजून एक आग ओतली आहे असं म्हणता येईल। जी ठिणगी त्या दिवशी पडली होती तिचा आता भडका उडलाय असं म्हणायला नाही, आग वगैरे काही ओतलेली नाही। साहेबांनी जे नेहमीच आहे, साहेब जिथे सांगतात जिथे अन्याय असेल तिथे लात मारा। आता इथे जे चाललंय तिथे लात मारलेली आहे, ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा जोरात मारू। परप्रांतीय आमचे काही दुश्मन नाही आहेत, बरेचसे परप्रांतीय आमचे चांगले मित्र आहेत, परंतु हे जे काय मोजके आहेत ना, यांना जो माज आलाय सत्तेचा, इथला जो आमदार आहे त्यांनी हे प्रकरण जास्त गढूळ केलं। बाकीचे काय सगळेच परप्रांतीय वाईट नाही आहेत, परंतु हे जे माज आलेले आहेत ना त्यांचा माज ह्या मराठी माणसांनी उतरवलाय आणि ह्याच्या पुढे आणखी उतरवतील एवढं मात्र नक्की। काही महिला आहेत त्यांना विचारूया, कसं वाटलं भाषण राज ठाकरेंचं? खूपच छान वाटलं। तुम्ही याच भागात राहता? हो हो, मीरा रोडलाच राहता आम्ही। आज स्वतः राज ठाकरे इथं आले आणि त्यांनी तुमच्याशी संवाद साधला एक प्रकारचा, कुठेतरी ताकद आल्यासारखी वाटली, कुठेतरी मराठी माणसाला हुरूप आला, मराठी माणसाला धीर आला, त्यांचा जागा झाला मराठी माणूस। हो, छानच वाटलं। मी त्यांच्याकडे बघण्यासाठीच त्यांना मी आली इथे। तुम्ही सांगा ताई, काय वाटलं तुम्हाला भाषणामध्ये? नाही, त्यांच्या भाषणाने नेहमीच आपल्याला प्रेरणा मिळते, पण आता जो प्रकार, मी पण इकडचीच लोकलच आहे, इकडे जो प्रकार घडतोय त्याच्या परिस्थितीनुसार मनसेमुळे आम्हाला ताकद मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या। नहानी आहे ना ट्रॅप आहे, हनी ट्रॅपमध्ये आजी माजी मंत्री नाहीत। हनी ट्रॅपचे आरोप फेटाळत फडणवीसांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलं। ड्रग्ज प्रकरण खूप मोठं आहे, आता ड्रग्ज प्रकरणातील आरोपीवर मकोका लावता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर ड्रग्ज प्रकरणात असलेल्या अधिकाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले। डावे आणि कडवे डावे यात खूप फरक आहे, जनसुरक्षा कायदा डाव्यांविरोधात नाही तर कडव्या डाव्यांविरोधात असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। दरम्यान कुणावरही चुकीची कारवाई होणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। राज्यात अवैध भोंगे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे, मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान भवनात ही माहिती दिली आहे। पुढच्या 5 वर्षांसाठी विजेचे दर कमी केल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। दरवर्षी विजेचे दर कमी होणार असल्याचंही ते म्हणाले।
तर प्रधानमंत्री सूर्यघर योजना महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावरती असल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली. राज्यात 3 वर्षात 38,802 पोलिसांची भरती करण्यात आली आहे. येत्या काळात 11,000 पोलिसांची भरती करणार असल्याची माहिती फडणवीसांनी विधान भवनात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलैला वाढदिवसाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत. त्यावेळेला मुख्यमंत्री स्टील प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. सुनील तटकरेंच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंग मंदिर या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा पार पडला. सत्तेत आहोत पण सत्तेच्या हव्यासापोटी नाही. गेल्या 40 वर्षात कणखर नेतृत्व आणि प्रशासनावरती पकड असणारं नेतृत्व म्हणजे अजित पवार असं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा निर्धार तटकरेंनी केला. वेगवेगळ्या मनपा आणि जिल्हा परिषद स्तरावरती दौरे सुरू असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे. तर आगामी निवडणुकीबाबत राष्ट्रवादी निर्णय घेणार नाही. महायुतीतील 3ही प्रमुख नेते योग्य निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले. जळगावात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. जनसुरक्षा विधेयक म्हणजे जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला, मनुवादी अजेंडा राबवता यावा यासाठी हा कायदा आणला असा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला. रस्त्यावरती उतरून या विरोधात लढा देणार असा इशारा त्यांनी दिला. बेलापूर किल्ला संवर्धनाचं काम पुन्हा सुरू करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेल्या अर्धवट काम झाल्यामुळे पाऊस पडल्यावर या बांधकामाचा भाग ढासळतोय. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपासून दिव्यांगांच्या विविध 17 प्रकारच्या मागण्या घेऊन आंदोलन काढत पदयात्रा काढली होती. दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने दिव्यांगांच्या मानधनात वाढ केली. याचा आनंद व्यक्त करत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फटाके फोडत प्रहार दिव्यांग सेलच्या वतीने जल्लोष करण्यात आला. महादेव मुंडे प्रकरणात 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. योग्य तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. तर महादेव मुंडेंच्या पत्नीचा आक्रोश आम्ही समजू शकतो. मुंडे हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझा एन्काउंटर करा, माझी लेकरं अनाथ करायची नसतील तर आरोपींना अटक करण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. वाल्मिक कराड हाच महादेव मुंडेंचा खुनी आहे. वाल्मिक कराडने मलाही संपवण्याचा प्रयत्न केला. वाल्मिक कराडला मी घाबरत नाही असं वक्तव्य शिवराज बांगर यांनी केलं. ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही असंही ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या माओवाद प्रभावित अबुजमाडच्या जंगलात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 6 माओवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. सुरक्षा दलाकडून गेल्या 2 दिवसांपासून या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळमधील शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आणि संस्थाचालकांकडून मारहाण करण्यात आली होती. या विरोधात संस्थाचालक आणि 2 शिक्षकांसह 3 कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीच्या इस्लामपूरचं नाव बदलत ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सकल हिंदू समाजाकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. पंढरपुरातील मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फुटांचं घर देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. त्यामुळे मेहतर कामगार वसाहतीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा लंपी आजाराने डोकं वर काढलंय. नायगाव देशमुख गावामध्ये तब्बल 8 जनावरांचा लंपी आजाराने मृत्यू झालाय. दरम्यान जनावरांचं लसीकरण करण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलंय. कराड शहराजवळील उड्डाणपुलाच्या कामाच्या मार्गावर गेल्या 4 वर्षांपासून 111 अपघात झाल्याची माहिती आमदार अतुल भोसलेने दिली आहे. तर 50 जणांचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले. याला सर्वस्व कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीची प्रक्रिया सुरू आहे. हयातनगर गावच्या शिवारात मोजणीसाठी कर्मचाऱ्यांचं पथक पोहोचता शेतकऱ्यांनी मोजणीला कडाडून विरोध केला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
महात्मा बसवेश्वरांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत परभणीत शिवा संघटनेच्या वतीने संजय शिरसाट यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिरसाटांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने आंदोलन केलंय. प्रवीण गायकवाडांवरती झालेल्या शाई फेकीचा यावेळेला निषेध करण्यात आलाय. हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उल्हासनगरच्या गणेशनगर परिसरातील नागरिकांनी खड्ड्यांमध्ये लोटांगण घालत नाल्यात उभं राहून आंदोलन केलंय. तातडीने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुणे जिल्हा परिषद गटाच्या प्रारूप यादीमध्ये तळेगाव ढमढेरे गावाच्या विभाजनाविरोधात ग्रामस्थांनी मोर्चा काढलाय. त्यामुळे गावामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. तातडीने विभाजन रद्द करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेसने आंदोलन केलंय. शहरातील विविध कामं तातडीने करण्याची मागणी यावेळेला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नालेसफाईस रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खताची मोठी टंचाई भासते. खतं बी बियाण्यांमध्ये भेसळ, लिंकिंग, औषधं घेण्याची जबरदस्ती याविरोधात काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलं. नंदुरबारमध्ये परिचारिका संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले. वेतन त्रुटीमधील तफावत दूर करून केंद्राप्रमाणे वेतन भत्ता मिळावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली.